हक्कुमाकुमच्या तालावरती सगळे गोविंदा थिरकताना दिसतायत, थरांवर थर लावले जात आहेत आणि पुढारी न्यूजच्या न्यूज रूम मध्ये सुद्धा दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतोय। बघूया श्रेयस। खरं तर बाहेर जेवढा उत्साह आहे तेवढाच उत्साह आम्ही इकडे करण्याचा प्रयत्न नाही म्हणणार, पण आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि आता त्याच्या यशाच्या शिखरावर चढून दहीहंडी फोडण्यासाठी उत्कर्ष सर आपल्यासोबत आले। खूप खूप स्वागत आहे उत्कर्ष भाई। आणि आज दहीहंडी आहे, आज तुम्ही उत्साह पाहत पाहत इथपर्यंत आलात, किती धमाल वाटते हो आजचा दिवस पाहताना, आजच्या युवकांना पाहताना, आजच्या त्या गोपाळकाला पाहताना। काय सर्वप्रथम माझ्या सर्व प्रेक्षकांना, पुढारीच्या सगळ्यांना आजच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इतका उत्साह बघून, म्हणजे मी आज 4 कार्यक्रम करत करत इथपर्यंत पोहोचलोय आणि रस्त्यावरती तीच रेलचेल आहे आणि खूप छान वाटतंय, कारण का महाराष्ट्राने जे काही आता हे बघितलं इलेक्शन्स आणि सगळे सगळे कुठे काय सुरू आहे, कुठे त्याच्यामध्ये कुठेतरी आपले सण आले की असं वाटतं की अरे आपण जिवंत आहोत, मजा करतोय, ब्रीदिंग स्पेस मिळते आणि सगळ्या युवा वर्गाला असं आनंदित बघताना, कारण 2-3 दिवसापूर्वी रेप आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण सगळेजण हादरून गेलो होतो आणि त्याच्यामध्ये एक सण आपला आलाय आणि माणसं पॉझिटिव्हली त्या सणालाही साजरा करत आहे। खूप चांगलं वाटतंय की नॉर्मली सगळं सुरू आहे, चांगलं सुरू आहे। आणि खरं तर आमच्याकडे एक हंडी पण आम्ही बांधलेली आहे आणि ती आम्ही सगळ्या कलाकारांना फोडायला लावलेली आहे आणि आता तुम्ही सुद्धा ती हंडी फोडणार आहात, पण आता नाही, आता सुरुवात खरं तर तुम्ही आल्यानंतर आता काय शिंदेशाही स्वरांचे झाले पाहिजे किंवा म्हणजे शिंदेशाहीच्या स्वरांसाठी तू बोललास म्हणून, पण आमचं शिंदेशाहीचे जे सरदार आहेत आपल्या सर्वांचे आवडते प्रल्हाद शिंदे यांच्या आयुष्यातलं जे पहिलं गाणं रेकॉर्ड झालं ती होती गवळण। आणि मग मला वाटतं तेच गाणं हे ऍप्ट आहे आजच्या कार्यक्रमात सुरू करण्यासाठी, म्हणजे माझ्यातर्फे माझ्या आजोबांना ही ट्रिब्यूटही असेल, तर आपण ते गाणं घेऊया जे त्यांच्या आयुष्यातलं पहिलं गाणं आहे। गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गौड तोड डोळा डोळा बाई डावा, गौड तो डोळा डोळा बाई डावा, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गौड तो डोळा डोळा बाई डावा, गौड तो डोळा डोळा बाई डावा, रमती कुंजवनी बाला, असावा तिथे नंदलाला, कुणी जा आना मुकुंदाला, जीव हा वेळा पिसा झाला, हरीचा शोध कुणी लावा, गौड तो डोळा डोळा बाई डावा, गौड तो डोळा डोळा बाई डावा। क्या बात आहे। आणि मला खरंच असं वाटतं ना, शिंदेशाही ह्यांची परंपरा, ह्यांचा वारसा हा प्रत्येक उत्सवासाठी आहे, कारण जर तो शिंदेशाहींचा स्वर आला नाही तर उत्सव सुरूच झाला नाही असं वाटतं, आपण त्याचा एक भाग आहोत। काय सांगा? खूप छान वाटतं की महाराष्ट्रातल्या जितकी घटकं आहेत महाराष्ट्रामध्ये, मातीतल्या माणसांपासून ते ऑफिसमध्ये बसणाऱ्या IT मधल्या माणसांचंही प्रेम शिंदे घराण्याला पिढ्यानपिढ्या मिळत गेलं आणि महाराष्ट्र आजही, म्हणजे आता आमची 4थी पिढी आली आहे, आल्हाद शिंदेपर्यंत आम्ही पोहोचलोय आणि त्या सर्वांची गाणी माणसं तुम्ही आपल्या महाराष्ट्राची सगळी माणसं ऐकतात आणि कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही सण असो, आमच्या घरातला एकाना एक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी स्टेजवर तुम्हाला दिसेलच आणि हे खूप छान वाटतंय की सरकार येतेय, सरकार जातीये, सरकारमधले बरेचसे घटक येत आहेत जात आहेत, पण शिंदे परिवारावरती हा महाराष्ट्र तसाच प्रेम करतोय आणि हे बघून खूप चांगलं वाटतंय। पण ना, आपण आता खरं तर दहीहंडी बघतो, दहीहंडीमध्ये सगळीच गोपालकाळा जे आहेत ते खऱ्या अर्थानं आपली मैत्रीचा एक खूप छान संदेश देताना बघतायत। हाच संदेश पाहताना कसं वाटतं, कलाकार म्हणून ते एकमेकाला मदत करतात, एकमेकाला वर खरा अर्थ घेतून तो पडला नाही पाहिजे हा एक काळजी घेतात, हे किती महत्वाचं आहे एक व्यक्ती म्हणून मला वाटतं। म्हणजे मी दोन्ही गोष्टीला तुला सांगेल की आता सणामध्ये आपण जे बघतो, ह्या सणमध्ये सगळी माणसं, सगळी युवा वर्ग एकमेकांना साथ देत आहेत, एकमेकांचा भार अंगावरती घेत आहेत। बघ ना, आता काही दिवसापूर्वी महाराष्ट्र हादरला होता रेप केसेसमुळे आणि त्यावेळेला बघ युवा वर्गाने डिजिटल मीडियावरती धुमाकूळ केला होता की राईट काय, रॉंग काय, किंवा सगळी ही जागरूकता दिसली, जो तो ह्या गोष्टीला सेन्सिटिव्ह झाला होता। मला हे खूप चांगलं वाटतं की आताचा युवा वर्ग हा आउटस्पोकन आहे, तो बोलतोय, तो एक्सप्रेस होतोय आणि तो त्याची मतं मांडतोय आणि त्याचप्रमाणे त्याच जिद्दीने तो कामही करतोय, महाराष्ट्राला, भारताला पुढे घेऊन जातोय, सणांमध्ये दिसतोय। असं नाहीये की आपण आता फक्त ऑफिसमध्ये कामं करतोय, पण आपण ग्राउंडला पण दिसतोय, क्रिकेट मॅच झालं तर तिथेही आपला तो जल्लोष दिसतोय, तर हे खूप चांगलं वाटतंय बघून आणि वाटतं ही मैत्री हीच महाराष्ट्राला, हे गठबंधनच महाराष्ट्राला आणखीन पुढे युवा वर्ग घेऊन जाण्यासाठी सक्षम आहे। सर, आता या पॉइंटला कुठलं गाणं असेल?
तशी तर खूप सारी गाणी आहेत, पण मला असं वाटतं की जे युवा वर्ग म्हणतात आत्ताचे, तर ते गाणं असेल की नजर धारदार माणूस दमदार राजाचा जिगर पब्लिक फिगर, नजर धारदार माणूस दमदार राजाचा जिगर पब्लिक फिगर, धिंगाणा करतो जिथं बी शिरतो धुंगराळ होतोय तिथं, धिंगाणा करतो जिथं बी शिरतो धुरळा होतोय जिथं, नाद करा पण आमचा कुठं, नाद करा पण आमचा कुठं. पण आजकाल काय झालंय माहितीये का, आजकाल आता गोविंदा रे गोपाळ आपण म्हणतोय आणि तोच खऱ्या अर्थानं थरावर थर रचून एक इतिहास लोक क्रिएट करतायत. एक कार्यक्रम सुरू आहे, तुम्ही भाग होतात आणि पण त्या कार्यक्रमाविषयी बोलण्याच्या अगोदर त्या कार्यक्रमाचं टायटल ट्रॅक आता तुम्ही केलेलं आहे आणि ते टायटल ट्रॅक म्हणजे रितेश भाऊंवर पिक्चराइज झालाय आणि काय कमाल टायटल ट्रॅक वाचताय. म्हणजे आता तुम्ही म्हटलात की नाद करा ना आमचं कुठं, आणि त्या गाण्याचं पण नाद करायचं नाही, काय सांगायला होतं? मला वाटतं हे माझ्यासाठी खूप लकी आहे मी की बिग बॉसमध्ये मी आलोच आणि महाराष्ट्राने इतकं प्रेम दिलं आणि मी बिग बॉसला कधी विसरत नाही आणि बिग बॉस मधले सगळे मलाही विसरत नाहीत. मला खूप चांगलं वाटतं. म्हणजे मी सांगेल, बिग बॉसमध्ये होतो, सिंगर म्हणून गेलो, बाहेर आलो तर ऍक्टर झालो, महेश सरांच्या फिल्ममध्ये काम करतोय ऍज अ ऍक्टर. त्याचबरोबर आता केदार शिंदे सर आहेत, त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळतंय. बिग बॉस मधल्या सगळ्या टीमसाठी गाणं बनवायला मिळालं, रितेश सरांसाठी गाणं बनवायला मिळालं आणि महाराष्ट्राने ते परत डोक्यावर घेतलं. तर तेच गाणं भाऊचा धक्का जो विकेंडला होतोय त्याच्यासाठी हे गाणं मी केलं. लफडी सारी बघून भारी डोक्यात त्याच्या गेलया, साऱ्यांना टाईट करलं राईट हिशोब त्यानं केलाया. हे लफडी सारी बघून भारी डोक्यात त्याच्या गेलया, साऱ्यांना टाईट करलं राईट हिशोब त्यानं केलाया. हटके स्टाईल किलर स्माईल धिंगाणा असा करल, ठसन देणार हिशोब घेणार कल्ला आता होणार. कोणाला सोडलं विचार केलाय पक्का, हे रडल राणी बडल राजा समोर आला एका. हे आला रे आला रे आला रे आला आला, भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का. काय कमाल गाणं झालं होतं आणि तो तुम्ही कमाल गाणं ते केलंय, असं गाणं वाचतंय, काय प्रोसेस काय होती हो? प्रोसेस खरं तर माझ्यासाठी खूप शॉक होता जेव्हा मला बिग बॉसचा परत फोन आला. मला असं झालं की अरे बिग बॉसचा फोन आला म्हणजे आपण जाणार आहोत वाईल्ड. नाही ना, मला तर जायचंय, मला तर आवडेल. तुला सांगू म्हणजे काय होतं ना, त्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय कमवलं हे जर तुम्हाला कळालं असेल, तुम्हाला खरंच त्या गोष्टीचे प्रेम होतं. बिग बॉसमध्ये बरीच माणसं आल्यानंतर म्हणतात की नाही असं होतं तसं होतं. मला असं वाटतं तुम्ही चांगलं खेळलात, तुम्ही चांगलं दिसलात, तुम्ही मनं जिंकली असेल तर तुम्हाला वारंवार ते घर बोलवेल आणि तुम्हाला म्हणजे खरंच बिग बॉस हे घर आपण म्हणतो की घेतं नाही, बरंच काही देतं. तर प्रोसेस अशी होती की मला ज्या वेळेला कॉल आला बिग बॉसमधून तर मी गेलो, खूप आनंद झाला आणि गेल्यानंतर कळालं की केदार शिंदे सर बसले समोर आणि त्यांनी नरेट केलं की आपल्याला रितेश भाऊंसाठी गाणं करायचं, भाऊचा धक्का ह्या विकेंडसाठी गाणं करायचं आहे. आणि मी म्हटलं सर करूया. तर मला तू त्या प्रोसेसमधून गेलास की आतमध्ये तयारी कशी करायची असते, तेव्हा काय फिलिंग असतात, ते गाणं कसं ऍक्च्युली कळेल. आणि मग मला तो प्रोसेस धडाधड आठवला. मग मी सरांना म्हणालो सर तुम्ही मला सांगा तुमचं काय नरेशन आहे. आणि सरांसमोर बसून अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये धाड मी ते लिहित गेलो आणि केदार सर बसले होते, बोलले तू जादू आहेस रे. आणि मग आमचे जे तिकडचे सगळे मित्र परिवार आहेत म्हणजे केतन असेल, प्रथमेश असेल, हे दोघे माझे भाऊ, हे त्यांना सांगत होते सर हा असाच आहे, ह्याला फक्त सिच्युएशन सांगा हा पटकन करतो. आणि मग सर म्हणाले की ठीक आहे, मग आता चालीचं कसं करणार आहेस, कारण का 2 दिवस आहेत फक्त. म्हटलं सर आपल्याकडे फक्त 1 दिवस आहे, तर मी आत्ताच तुमच्या समोर बसूनच 2-3 चाली करतो, जी तुम्हाला फायनल वाटेल ती सांगा, आपण हे गाणं उद्याच्या उद्या फायनल करून रेकॉर्ड करून सगळं देऊया. आणि मग ते एका दिवसामध्ये गाणं झालं. आणि जेव्हा मी ऐकलं की रितेश सर, आपण म्हणतो ना क्रेडिट आपल्याला सर्वांना हवंच असतं, आय वॉज एक्सपेक्टिंग की खाली नाव येईल वगैरे वगैरे, पण त्याच्याही पेक्षा जे बिग बॉसने परत मला दिलं की रितेश सर स्वतः म्हणतात की तुम्हाला माहिती आहे की हे गाणं कुणी बनवलंय, आपले एक्स कंटेस्टंट. आणि मी म्हटलं अरे भरभरून कौतुक देखील केलंय गाण्याचं. आणि नाही त्यांनी खरंच कौतुक केलं. म्हणजे सेटवरती मला त्या दिवशी जेव्हा अक्षय कुमार सर आले होते किंवा आता बाकीचे जे कलाकार येतात तेव्हा रिव्ह्यूज मिळतात की भाई तेरा गाणं हम लोग लगाते और हम लोग पार्टी करते. अक्षय सर तर नाचले असं मला कळालं. त्यांनी मला फोटोज वगैरे पाठवले सगळ्यांनी. तर खूप चांगलं वाटतं की आपलाच परिवार बिग बॉस हा आपल्याला विसरत नाहीये आणि आपल्याला कौतुकाची थाप देतो.
आणि हे बघून खूप चांगलं वाटतं की मी चांगल्या माणसाच्या संपर्कात होतो, चांगल्या माणसांबरोबर कामं केली आणि आता केदार सर लीड करतात तर त्यांच्यामुळे खूप चांगला बिग बॉस आता दिसतोय पण आणि खूप शुभेच्छा माझ्या बिग बॉससाठी. आणि या सगळ्यानंतर आपण नेहमी असं म्हणतो की आपल्याला दहीहंडीमध्ये कसं लोक थर लावतात, त्या थरामध्ये आपल्याला मैत्री दिसते. जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं, जर तुम्हाला मी प्रश्न विचारला की तुम्हाला जर 3 थराची दहीहंडी फोडायची आहे तर तुम्हाला कोण कोण बेसला लागणार आहे, मध्ये कोण लागणार आहे आणि वरती तुम्हाला जर चढायचं असेल तर हे खाली कोण कोण असणार आहे? मी खाली किंवा वरती याच्याकडे डिस्क्रिमिनेट नाही करणार, कारण का खालचे पण तितकेच गरजेचे आहेत. म्हणजे मी माझा प्रवास बिग बॉस मधला सांगेल की माझ्या बरोबर ज्यांनी ज्यांनी हा प्रवास पाहिला खेळला ती सगळीच माणसं मी आज जिथे कुठे पोहोचलोय तर त्याच्यामध्ये बिग बॉस मधल्या एकूण एक माणसाचा तितकाच सहभाग आहे. तो खाली किंवा वरती किंवा मध्ये असा नाहीये. म्हणजे आम्ही जरी फायनलिस्टच्या ग्रुपमध्ये होतो आणि मग काही पहिल्या आठवड्यात गेले, काही दुसऱ्या आठवड्यात गेले, तर मला वाटतं त्यांचा सहभाग होता की मला तो खेळ जास्त कळत गेला आणि त्यांच्यामुळे संवेदनशील मी होत गेलो. तर मला वाटतं पहिल्या खाली बेसला जर कोणी असेल तर मला वाटतं बेसला ती माणसं असावी जी आपल्याला झेलू शकतात, जसं आपले आई वडील असतात. तर माझ्यासाठी माझी बहीण, माझी आई सुरेखाताई, दादू जे माझ्या आवडीचे, म्हणजे मी चुकलो तरी ते मला सांभाळून घेतील. मला वाटतं ही सगळी माणसं खाली असायला हवी ज्यांचं माझ्यावरती प्रेम आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आपली तृप्तीताई आहे, सुरेखाताई आहे, दादूस आहेत. मला गॅरंटी आहे मी पडलो तर हे लगेच पकडतील मला. आणि मध्ये जर कोणी असेल तर मला माझा मित्र दिसायला पाहिजे, जय. कारण का तो असेल तर मला कॉन्फिडन्स आहे की वो उठा लेगा मैं ऊपर जाऊंगा दहीहंडी फोडूंगा. तर मला वाटतं जय असावा, मीरा असावी, गायत्री असावी आणि पण मी यांच्या सोबत दहीहंडी फोडावी असं मला वाटतं. पण मला खूपदा असं वाटतं की आता दहीहंडी आपण फोडणार आहोत, पण त्यात पूर्वी आता मैत्री आहे, मित्र आपण म्हणतोय, तर कुठलं गाणं असेल तुमचं आवडतं, कुठलं मैत्रीचं गाणं? मला असं वाटतं याच्यावरती एक गाणं आदर्श खूप चांगलं हिट गाणं आहे. कधी हातात हात, कधी पायावर पाय, कधी खांद्यावर घेतलं पण डोक्यावर नाही. कधी हातात हात, कधी पायावर पाय, कधी खांद्यावर घेतलं पण डोक्यावर नाही. साधुशी दया दुनियादारी, लय मिठी छुरी आपली यारी. हिम्मत दाखव लढ मित्रा, पण असते चढ मित्रा. हिम्मत दाखव लढ मित्रा, पण असते चढ मित्रा. क्या बात. उत्कर्षभाई, आपण नेहमी आता आपण परंपरा म्हणतोय, तुम्ही परंपरा जोपासलेली आहे. ही परंपरा पण दहीहंडीची आणि आपण सगळ्यांनी जोपासली पाहिजे. आज आपण सगळे बालगोपाळ बघतोय, ती परंपरा जोपासताना दिसत आहेत, ती गर्दी करताना दिसत आहेत, ते उत्साह करताना दिसत आहेत, ती मैत्री जोपासताना दिसत आहेत. ही परंपरा जोपासली गेली पाहिजे का? आणि किती प्राऊड वाटतं एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी म्हणून, एक महाराष्ट्रातला एक कलावंत म्हणून की आपली सगळी आताची पिढी पण ही परंपरा जोपासते. मला वाटतं महाराष्ट्र किंवा भारत हा कल्चरशी रिलेटेड माती आहे ही सगळी. जोपर्यंत आपण कल्चर धरून आहोत, जोपर्यंत आपण आपले संस्कार धरून आहोत, आणि संस्कार म्हणजे काय तर हेच, याच्यात आपल्या ह्याच गोष्टीतून, ह्या फेस्टिवल्समधूनच आपले संस्कार कळतात. आपण आज जे बघतोय की नाही, कोणी पैसे देऊन बोललेली ही गर्दी नाहीये. हे सगळे अरे हा माझा सण आहे म्हणून इथे मुस्लिम्स पण आलेले आहेत, इथे हिंदू पण आलेले आहेत, इथे पंजाबी सगळे. मी आता रस्त्यावर बघतोय ना, तर हे सगळ्या धर्माची सगळी माणसं दिसत आहेत. हा एका विशिष्ट जाती धर्माचा सण नसतो आणि हे खूप कौतुकास्पद आहे की महाराष्ट्रातले किंवा भारतातले सर्वजण हा सण साजरा करतात. त्याचं वेगवेगळं स्वरूप दिसत आहे. म्हणजे काल रात्री 12 वाजता मी सांगेल तुला, इस्कॉनचे जितके जे मंडळी सगळे असतात त्यांचं वेगळं सेलिब्रेशन होतं आणि आय वॉज देअर. आणि त्यांचं सेलिब्रेशन एक वेगळं होतं. ते ज्याप्रमाणे कृष्णाची पूजा करत असतात किंवा त्या लड्डू गोपाल त्याला म्हणतात, ते कसं करतात. आणि आज मी तो एक वेगळा बघतोय की सगळ्या प्रवर्गातली मुलं, महिला, सगळे. आता मी येताना पाहिलं की बाईकवरती मुली बसून दहीहंडी फोडायला चाललेले आहेत. एका कार्यक्रमात मी आता होतो जिथे ब्लाइंड मुलींनी दहीहंडी फोडली. एका जागेला मी होतो जिकडे तृतीयपंथींनी फोडली. तर हे काय ना की हा बदल घडत चाललाय आणि हा बदल घडतोय आणि एक्सेप्टन्स वाढलाय की इनडिस्क्रिमिनेशन कमी होत जाणार आहे. जिथे आपण म्हणायचो आधी की जात धर्म किंवा उच्च नीच होती, आता ते कमी 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 होत चालली आहे आणि अंडरस्टँडिंग वाढत चालली आहे, मॅच्युरिटी वाढते. त्याच्यामुळे सगळेजण आपल्या हक्काबद्दल बोलतात, हे रॉंग आहे, हे राईट आहे, याच्याबद्दल बोलतात आणि हा कॉन्फिडन्स येतोय. तर मला वाटतं ही संस्कृती आहे जी आपल्याला बोलतं करतीये, आपल्याला शिकवतीये, आपल्याला कॉन्फिडन्स देते. आणि आधीची माणसं आपल्या हक्काबद्दल लढायची, पण आता आपल्या सणांसाठी माणसं लढतात की अरे आम्हाला सणांसाठी सुट्टी हवी आहे, आम्हाला सणांसाठी हे गव्हर्नमेंटने आम्हाला हे सगळं द्यायला पाहिजे. हे खूप चांगलं वाटतंय मला
असं नाहीये की फक्त आधी आपल्याला वाटायचं की अरे सुट्टी असली किंवा सण आला की सुट्टीला माणसं निघून जातील. आता तसं होत नाहीये. आता सण असेल तर घरामध्ये गोड बनतं, मुलं रेडी होतात, लहान लहान शाळेमध्ये तो कल्चर फॉलो केला जातोय, लहान लहान मुलं राधा कृष्ण बनून चालली आहेत. म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये मी आज पाहिलं सकाळ सकाळी मुलांची सगळी रांग लागली होती. कोणी कृष्ण बनलाय, कोणी राधा बनलाय आणि सगळे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. तर हे खूप चांगलं आहे. आणि खरं तर आता आपल्याकडे ती दहीहंडी आहे जी तुम्हाला फोडायची आहे आणि आता आम्ही तुम्हाला टार्गेट असं दिलंय की तुम्हाला गात गात ती दहीहंडी फोडायची आहे. पटकन लेट्स गो फॉर इट सर. अरे पण आता मला वाटतं ह्याला दहीहंडी फोडताना कोणतं गाणं गायचं? कोणते तुम्हाला जे आवडेल ते. ठीक आहे, आता हिंदी गाऊया. हिंदी गाव सर. हा, हिंदी घेऊया. किंवा तुम्ही हंडी फोडा, मग आपण तोपर्यंत विचार करूया. हा, कारण का त्याला ऍप असं गाणं मला सुचत नाहीये. सर घ्या, लेट्स ब्रेक इट, कम ऑन. वा वा. आणि अशा प्रकारे ती हंडी फुटलेली आहे. अशा प्रकारे सगळं झालेलं आहे आणि हीच धमाल मस्ती तुम्हाला आता पुढारी न्यूजच्या स्टुडिओमधून आता सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. घेऊया ते छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पात्रा फक्त पुढारी न्यूज.